5 वर्षात ना मला भरपूर वेळा असं जाणवलं की आपलं कोणतरी पाहिजे की आपल्याला समजून घेणारं, आपलं दुःख त्याला समजावं. असं ना आयुष्यात माझ्या कोणीच नाही. माझं दुःख आई-वडिलांना पण नाही कळत ना कोणालाच नाही कळत. माझ्याशिवाय कधी झोपतच नाही आणि मी तिला आज ओरडले ना, ती स्वतःहूनच जाऊन झोपली. मलाच कसं तरी वाटायला लागलं की कोणीतरी पाहिजे यार, आपल्याला आधार कोणाचा तरी पाहिजे, की आपण काम करायला लागल्यानंतर आपल्या बाळाला तरी सांभाळायला कोणीतरी पाहिजे असतं. मी बघितलं पण नाही 1.5 तास काय करते पोरगी काय नाही. मी बाथरूममधून बाहेर पण आले नव्हते आणि ती कधीच माझ्याशिवाय राहत नाही, कधी झोपतसुद्धा नाही माझ्याशिवाय. मी संध्याकाळची जेवायला जरी उशीर लागला ना तर ती मला म्हणत असते की पटकन उरक ना, मला झोप आली. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला आणि मी आले होते पुढे, हे लावत होते ताळा रूमला. तर आम्ही सगळे आजारी पडलो आहे. तर तुम्हाला माहिती आहे इतकं भयानक पडलो ना की बसच. तर ह्यांच्या साहेबांचा मध्येच फोन आला की माणसं आणायला जा. तर ह्यांनी सांगितलं की मला नाही जमणार साहेब, की मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. तर सोनू पण आजारी आहे, पण सोनूचं दुखणं ना कोणाला दिसूनच येत नाही. ती किती जरी आजारी असली ना तरी खेळणं काही सोडतच नाही. आणि आमच्यासोबत ना हमेशा हेच होतं. आम्ही जेव्हा काही कुठल्याही कामाला निघू देत बाहेर, ज्या कामासाठी जाणार असेल ना ते दुकान उघडं नसतं किंवा तिथे काहीतरी वेगळं सुरू असतं. तर आता हॉस्पिटलला निघालो होतो आम्ही. तर आम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना ते हॉस्पिटलच उघडं नव्हतं. जिथे जे आमचे ओळखीचे आहेत ना ते आज सगळीच हॉस्पिटल बंद होते. काय भानगड होती काय माहिती. जेव्हा सोनूला लागलं होतं ना तेव्हा पण तसंच झालं होतं. एक पण दवाखाना उघडाच नव्हता. फक्त तिला पट्टी करायची होती, पण तेव्हा पण तीच बोंब झाली. आमची भरपूर धांदळ उडाली होती तेव्हा पण. रक्त काय थांबत नव्हतं आणि डॉक्टरांचा काय पत्ता नव्हता. तर एक हॉस्पिटल उघडं होतं, पण त्यात डॉक्टर नव्हतं. जे नर्स होत्या हाताखाली काम करणाऱ्या त्याच फक्त होत्या. मग त्यांनीच पट्टी वगैरे म्हणजे मलम वगैरे लावला आणि साफ करून घेतली जखम. पट्टी नाही केली, पण डॉक्टर पाहिजे होते असं वाटलं होतं, कारण जेवढं नर्सला समजत नाही ना तेवढं डॉक्टरना समजतं. पण त्या नर्सनी घेतली काळजी, त्यात नाही काही विषय. तर सांगायचं फक्त एवढंच होतं की आम्हाला ज्या कामासाठी जायचं असतं ना त्या प्रत्येक वेळेस घोटाळा होतच असतो. ते दुकान उघडं नसतं किंवा दुकान उघडं असलं तरी मालक नसतो, असंच काहीतरी असतं. तर फायनली एक हॉस्पिटल उघडं भेटलं. इंजेक्शन वगैरे केलं आणि सोनं इथं माझा व्हिडिओ शूट करत होते बघा. मम्मी बघा जाळीच पडली, दृष्टीच पडली आहे. व्हिडिओ नाही केला मम्मीनं. लोटा पडलाय तिला बघा. कामं पण नाही आवरली. कामं पण नाही आवडली. पप्पा सामान आणायला गेला. पप्पा सामान आणायला गेला तर तू कशाला फोन घेऊन बसल्यास? तू कशाला फोन घेऊन बसल्यास? कोण? तू बघ. सोनू पण आजार आहे या. आम्ही सगळीच आजारी पडलोय. तशी सोनू खाती पिती, ती जेवण आजारी पडली तर जेवण काही सोडत नाही, असं काम आहे सोनूचं. तर तिनं व्हिडिओ घेतलाय बघा, बसले होते फोन घेऊन. माझं तर काय आत्ताच दवाखान्यात आलोय. बघू शकता डोळ्याचा अवतार कसा झालाय. पूर्ण शरीरात अवसान गेल्यासारखंच झालंय मला. आता घाम यायला लागलाय, म्हणजे थोडासाच घाम आला. मग अशी मला थंडी वाजून आली होती. कामं पण पडली ती तशीच. नमस्कार, आता वाजलेत 7:45 आणि थोडा वेळ पडले, इंजेक्शन करून आलेले तर थोड्या वेळ पडले. आता म्हटलं भांडी घासावं, कारण सकाळी स्वयंपाक केलेला भांडे अजून पडले. ते 2-3 दिवस झालं कपडेच धुते, कपडे काय उरकना. ती इतकं सारे कपडे येते ना, 2 दिवस झालं कपडे धुते. अर्धे कपडे धुते, जी घालायची ती आणि जी बाकीचे पडले ते अजून येते. माझं इंजेक्शन इतकं दुखते ना, 5 वर्षातून पहिल्यांदा इंजेक्शन घेतलंय. पहिले इंजेक्शन माझं लग्न झाल्यानंतर मी आजारी पडले तेव्हा घेतलेलं. जानेवारीमध्ये घेतलं असेल माहीत नाही. जानेवारी-डिसेंबरमध्ये लग्न झालं आहे माझं. तर जानेवारीमध्ये पहिलं इंजेक्शन घेतलं मी. त्याच्यानंतर आज घेतले. सोनूच्या टायमिंगला दंडात घेतली ती आणि हातामध्ये सलाईन वगैरे लावल्यानंतर तेवढं. नंतर मी कधीच इंजेक्शन घेतलं नाही ना. आता 5 वर्षाचं घेतले ना, असला खतरनाक त्रास होते. आणि मी ह्याच्या आधी आजारी पडले पण मी इंजेक्शनापर्यंत नव्हते गेले. मी गोळ्या औषधावर थांबलं बाबडे, गोळ्या औषधावर भागून जायचं माझं, कारण मला इंजेक्शनाची खूप भीती वाटते. पण आता ना वाटलं होतं की आज इथं इंजेक्शन घ्यावं, कारण कामं पडते ती. उद्या गुरुवार आहे शेवटचा
आणि काय माहिती मला बनतंय का नाही करायला. बनले तर मी तुमच्या संग शेअर करीनच. तर कपडे धुवून झालेत माझे, सकाळीच मी धुतले, मला ताकद नव्हती सत्य आहे. तरी पण मी धुतले कपडे, कारण ह्यांची सकाळी चिडचिड झालेली, यांना घालायला कपडे नव्हते. धुतले होते रात्री ह्या टायमिंगला मी कपडे धुतले ते. ह्यांची वाट बघितली दवाखान्यात जायसाठी, तरी आलं नाही तर म्हणूनसाठी मग म्हटलं तर बसून काय करू, आल्यानंतर अजून जेवण नाही बनवा म्हणून चिडचिड होईल. मग जेवण बनवत मी कपडे धुतले या टायमिंगला. सकाळपर्यंत काही सुकलीच नव्हती सकाळी त्यांची चिडचिड झाली, कपडे सुकली नाही ती म्हणून. आणि त्यांना आज माझ्यासारखा त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्यांना स्वतःहूनच कळलं की बाबा बायकोला किती त्रास होत असेल. रस्त्यानं तोपर्यंतच मला फोन केला त्यांनी की आवरून बस आणि दवाखान्यात जाऊया. मी स्वतःहून कधी माझ्या नवऱ्याला म्हणत नाही की मला दवाखान्यात घेऊन जा म्हणून. जेव्हा त्याला आपला स्वतःचं म्हणजे त्यांना आपला त्रास समजेल ना तेव्हा ते घेऊन जातालच. आणि मला नेलं त्यांनी, कारण सेम माझ्यासारखं होतं त्यांना, घशात खवखू म्हणजे ना कोरडा पडायचा कसा, आणि असं टोचत होतं सारखं. थुका पण गिळू वाटत नव्हता, अशी कंडिशन झालेली आहे. आणि सतत नाक वाहत होतं, असं खाली जरी वाकलं ना तरी नाकातनं पाणी येत होतं. सोनूला मला कालपासून त्रास होतो, त्यांना आज व्हायला लागला का लगेच म्हटलं की मला एक दुपारपासून होतं तरी सहन होत नाही, तुम्ही कसं करताय. तर नेलं दवाखान्यात आणि आलो आहे. मी म्हणत होते मी इंजेक्शन नाही घेत, मला गोळ्या द्या, पण हे म्हटलं की नाही मी पण घेणार आहे आणि घे. आणि मला खरंच चाला येत नाही, मला नकोच वाटते इंजेक्शन. मी लग्नाच्या आधी जरी कधी आजारी पडले ना तर मी सलाईन लावायची, पण इंजेक्शनाला खूप भीती वाटते मला. सलाईनचं काही वाटत नाही आणि इंजेक्शन नको वाटते ना, तर तेच झालं आहे. सोनून आजारी असली ना तरी तिचं काहीच नसतं, ती खेळती खाती पिती, पण कधी कधीचा चेहरा बघून आम्हालाच वाईट वाटतं. तर तिला हातरून टाकून दिले मी आणि बसले आपली ती खेळत. तिला पण मी आजार असलं करमत नाही, कारण मी सतत झोपून असते, तिथे खेळायला पण तिला कोण नाही. मी चांगले असले का ती सारखी मम्मी मम्मी असं तसं करत येते. मी आज तिच्यासंग जास्त बोललीच नाही. मी कपडे धुत होते, मी तिला ओरडली काय सारखी माझ्या मागे येते, तर बिचारी येऊन स्वतः झोपली. आणि ह्या गोष्टीचं गरज लय वाईट वाटतं. ती माझ्याशिवाय झोपतच नाही, कुठं जरी गेलं ना तरी. म्हणजे गावाला गेलं तर पप्पाजवळ जाऊन झोपती, पण घरात असलं तर ना माझ्याशिवाय ती झोपतच नाही. तरी आज ती झोपली माझ्याशिवाय. लेकरांना सवय लागलेली असते ना. तर तिला बघा इथं हातरून दिलं, बेडशीट खेळती आपली ती. हे गेले थोडं सामान आणायला, नाही बघा हातून काही निघलीच नाही ती आज. पलीकडच्या रूममधली आज लाईट पण लावली नाही मी. सकाळची भांडी पडले ते, मी जेवले पण नाही सकाळपासून बघा. हे बघा हा हे तसं सगळा राडा पडलाय. इकडं पण जी खाऊन पिऊन जी ठेवलं होतं का नाही, मी काहीच उचललं नाही. हे बघा सोनूला दुपारी जेवण दिलं होतं, तिनेच हाताने घेतलं होतं ते खाली पण दुधाचं पातेलं पडलंय सगळा राडा. तुम्ही म्हणसाल काय दाखवायला लागली, पण खरी परिस्थिती आहे ते. ही काल धुतलेले कपडे अर्धे आहेत तिकडे येते, इथं अर्धे आहेत तिकडं अर्धे आहेत. आणि हे बघा आणि हे बाकीचे इथं येते व्यवस्थित नाही. तर या स्टँडवर वाटते तुम्हाला की एवढीशी कपडे आहेत, पण भरपूर सारे कपडे जेव्हा बसलेत. 1.5 तास लागलेला मला कपडे धुवायला. तरी इथलं त्यांनी शर्ट घातलाय, इथं पण त्यांचं स्कार्फ होतं तोंडाचं ते घेऊन गेले. आणि सगळी कपडे नवीनच होती. इकडे निमे टाकलेत, त्यामुळे सगळी स्वच्छ धुवायला लागणार होती. असं नाही की नुसती पाण्यातनं काढली आणि फेकली. तर कपडे सगळी नवीनच होते, असं नव्हतं की टाकली पाण्यातनं कशी तरी पिळून. राहिलं बघा इथं पण कपडे धुतलेले आहेत. या अवतार चेंज झालाय घराचा. बघा आता उद्या काय होते काय नाही ते. तर चला आता मी भांडी घासून घेते. ते गेलं म्हणतेला आल्यावर झोपलीच, अजून हिनं काहीच बनवलं नाही. भांडी घासते आणि लागते स्वयंपाकाला, तोपर्यंत येतात काय सामान आणायचं आहे ते पैसे कसं फेकून गेलेत माझे पैसे. उद्या गुरुवार आहे, पण मला नाही वाटत मला करायला भेटेल म्हणून, कारण इथे एकतर पोरी पण नाही त्या, कोणाला बोलवायचं असं होतं. तर बघू आता मी म्हणजे साधं सोपं पद्धतीनं आपल्या घरातच भिंतीला हळद कुंकू लावून मी करणार आहे, कारण इथं खरंच पोरी नाही त्या. नाहीतर सोनूला मी खेळायला पण लावले असतं, नाही तर खाली आहेत ना ते पण गावाला गेले तर, नाहीतर मग 2घी जणी तर झाल्या असत्या. पण नाही हे पैसे आणि इकडं पगार 8 दिवस मिस्टर कामाला गेलं नाही तर पगार फक्त
1,500 रुपये आला. त्यातलं 700 रुपये तर आता दवाखान्याला गेलं आणि जे उरलं होतं ना, किती उरलं असतं 700 रुपये दवाखान्याला गेलं. 800 रुपये असतं तर ते घेऊन गेलं. तर आता सामान आणाय घेऊन गेलेत कारण किराणा पण भरला नव्हता या आठवड्यात आणि भाजीपाला पण नव्हतं. तर आता हे आणाय गेलं. तर असं होता करते कसं बस मला पायानं चालला येईना आणि कुठं नाही सांगत. मला इंजेक्शन दिल्यानंतर 2-3 मिनिटांनी चक्कर आली. डॉक्टर म्हणलं की रक्त कमी आहे आणि मी औषध पण आणले. तुम्हाला खोटं वाटतं बाळा, गोळ्या कुठं टाकल्या पप्पानं? हा बघा, हे औषध आणले. भूक वाढीचं आहे हे. गोळ्या कुठं टाकल्या? थांबा, कुठं ठेवलेत बघा, इकडं आणून ठेवलेत. तर आम्ही दोघांनी पण इंजेक्शन घेतलं, त्यांनी पण घेतलं आणि मी पण घेतलं. तर एवढ्या गोळ्या दिल्या त्या मला 3 दिवसाच्या दिल्यात बहुतेक. तर ह्यात गोळ्या आहेत त्या, दिसत असेल तुम्हाला. आणि ह्या माझ्याच वाटतात मला. हो, माझ्याच आहेत त्या. सोनूसाठी पण सर्दीवरचं औषध आणले. एवढ्या सगळ्या गोळ्या आणल्या. तर ते खायचं कोण, मला गोळ्याच खाऊ वाटत नाही त्या. आणि ते औषध पण आणले. तर चलो, बाय बाय. माझं चॅनल डेड होत चाललं त्यामुळे मला काही का होईना ब्लॉग टाकणं गरजेचं आहे. तर म्हणलं चला आता नाही इच्छा तरी पण ब्लॉग शूट करावं लागणार आहे. मायनसमध्ये एकदा चॅनल गेलं ना पण रिकवर व्हायला भरपूर टाईम लागतो. मी लावला पण नाही. मी जेव्हापासून इथं आले तेव्हा मी आजारी तर आहेतच आणि इथं काहीतरी पाठीमागं कार्यक्रम होता ना तर कंटिन्यू गाणी वाजत होती. आज माझ्या मनात होतं मी लाईव्हला यावं. मी आवरलं पण होतं लाईव्हला यायसाठी, पण नंतर लक्षात आलं की अरे तिथं कार्यक्रम चालला आहे आणि गाणी वाजत होती. म्हटलं नको उगाच काहीतरी आणखी दुष्काळात तेरावं नको. जाऊन झोपले. तर 5-10 मिनटं मला लाईव्हला यायचं होतं. बरेच जण म्हणतात कुठे गायब झालं आहे काय, त्यासाठी. तर असं सोनू कसं बघते बघा. बाय बाय बाय. आता उद्या भेटूया.